चांगलं वागा, चांगलं राहा, साधूची सेवा करा, साधू संतांचा आदर करा, हा संदेश आजच्या अभंगातून मी तुम्हाला दिलाय. जाता जाता 2-3 सूचना देतो. आपलं गाव परिसर स्वच्छ ठेवा. दुसरी एक सूचना आहे, अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. बरीच माणसं अजूनही अंधश्रद्धेत आहेत. कुणाच्याही नादाला लागा, फक्त देवऋषाच्या नादाला लागू नका. हा माझा सल्ला आहे. काही अडचण, काही वाटळ होत नाही, फक्त देवऋषाच्या नादाला लागू नका. घराच्या घर, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. तीर्थे धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जन. तेव्हा अंधश्रद्धेत अडकू नका, विनंती आहे. आणि तिसरा एक संकल्प सांगतो, मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रातील लालपरी वाचली पाहिजे. या गोष्टीसाठी प्रयत्न करा. जोपर्यंत मराठी शाळा वाचत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार नाही. तेव्हा विनंती आहे, मराठी शाळा वाचवा. आणि आता एक तिसरी सूचना आहे, गावात एकामेकाला मदत करा. आपली माणसं मोठी करा. आपल्या माणसाचा पाय कधीही मागं ओढू नका. 2 सख्या भावाचं जर जमिनीपायी भांडण असेल तर लोकाला पाटील करण्यापेक्षा आपापसात मिटवा आणि आपापसातलं भांडण आपणच मिटवून रिकामं व्हा. कशा लोकांना पाटीलकी देता. आता शेवटची सूचना देतो, झाडं लावा आणि ती जगवा. मला विशेष आनंद वाटला, मागच्या वर्षी आवाहन केलं आणि 101 झाडं या ग्रामस्थांनी लावली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा.